लगेच त्यांचा मान सन्मान मात्र या ठिकाणी करताना मिस्टर रुपेशजी पाटील यांना आपण बघताय. व्यासपीठावर उपस्थित विजयजी मडवी यांचा पुढील मानसन्मान करण्यात येईल. या स्पर्धेच्या माध्यमातून जे सल्लागार आहेत मनोजजी घरत यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी विजयजी मडवी यांचा मात्र मानसन्मान मात्र करण्यात येणार आहे. तर मनोजजी घरत यांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी त्यांचा मानसन्मान मात्र करण्यात येणार आहे. तदनंतर मात्र व्यासपीठावर आपण बघतोय आगरी प्रीमियर लीगचे सदस्य सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय विनोदजी पाटील यांचा पुत्र पुढील मान सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून जे खजिनदार आहेत संजयजी घरत यांना मी विनंती करतोय की त्यांनी मात्र विनोदजी पाटील यांचा मात्र मान सन्मान करायचा आहे. तर संजयजी घरत यांना मी विनंती करतोय की त्यांनी मात्र विनोदजी पाटील यांचा मान सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळत आहेत आणि नक्कीच आगरी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण त्यांना बघितलं. विनोदजी पाटील या ठिकाणी मात्र वेळात वेळ काढून उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये जिथे मात्र आपण पुन्हा एकदा ऐकूयात पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रमोदजी शेट्टी सरांना. दुसऱ्या चेंडूवर चौकार या वेळेला पाहायला मिळतोय. अजय घरतच्या बॅट मधून संजय पाचळकर गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम पाचरुखा. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. योगेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. गॅदर करतोय योगेश पाटील. डॉट चेंडू. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर यावेळेला बाउन्स पेस अप्रतिम संजय पाचळकर पुन्हा एकदा रिदम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. ब्युटिफुल डिलिव्हरी. आई चंडिका कुपर संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. जे मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट मिळाले तर त्यांना मी विनंती करेन की आपण टी शर्ट परिधान करायचे आहेत. यानंतर लगेच लक्षात घ्यायचं आहे प्रत्येकाला विनंती करेन मॅन ऑफ द मॅच जे जे खेळाडूंना टी शर्ट मिळालंय ते आपण परिधान करायचे आहेत. यावेळेला बॅटचं एज घेत चेंडू निघून जाईल आणि मिळतोय नशिबाचा चौकार. 4 येस आपण लगेच जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. खूप चांगला सामना झाला या अगोदर जरी सुद्धा मात्र आजच्या दिवसातून आपण बघितला सेकंड टाइम मॅच आपल्याला बघायला मिळाली आणि निश्चितस्वरूपी मॅन ऑफ द मॅच मात्र त्या ठिकाणी बघायचं झालं तर सुशांत किनी याला आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मात्र देणार आहोत. या स्पर्धेच्या मात्र माध्यमातून जे मुख्य आयोजक आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय सन्माननीय देवानंदजी वजे यांना मी विनंती करतोय की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जे आपण बघतोय MH48 चे प्रोप्रायटर संजयजी किणी यांच्याकडनं मात्र आपण बघतोय सामनावीर ट्रॉफी. त्यानंतर मात्र यज्ञेश कुडू केक स्माइलचे प्रोप्रायटर यांच्याकडनं मात्र मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स आपण बघू शकतायत. जास्त वेळ घेणार नाहीये मान्यवर या ठिकाणी मात्र विनंती करेन की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर सन्मान व्हा. कॉंग्रॅच्युलेशन सुशांत. मात्र थोडेसे कमी पडले आजच्या दिवसातील. आपण सेकंड टाइम मॅच बघितला मैदानाच्या आतमध्ये म्हणूनच वसई ग्रामीण प्रीमियर लीग आज मात्र एक लीग लागली नाहीये तर ब्रँडच्या स्वरूपाने संपूर्ण पंचक्रोशी मध्ये आपण बघतोय. जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये जिथे पुन्हा एकदा मात्र प्रमोदजी शेडगे सर जॉईंट होतील. थँक्यू. धावसंख्या झालेली आहे ती 9व्या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिले या ठिकाणी प्रगतीपथावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यानंतर आई चंडिका कोपर संघाने मात्र टॉस जिंकला होता आणि नाणेफेकीचा कौल या ठिकाणी दर्शवला गेलाय. समोरच आपण योगीजी तरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्ण वजे साहेब आपण पाहू शकाल.
अध्यक्ष म्हणून अग्री प्रीमियर लीग कल्पेश कुडू यांना आपण पाहू शकताय. त्यांनी सुद्धा आज अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला गेलाय. तर या सर्व आमच्या आयोजकांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने देवानंद कृष्ण वजेसाहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण त्या ठिकाणी पाहिलात. आदरणीय सचिनजी मालवी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. अध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष संजयजी किनी यांना आपण पाहत आहेत आमच्या ऑन स्क्रीनवर आज व्हाईट अँड ब्लॅक मध्ये. त्यांच्या समवेत राहुल किनी, दीपक पाक्तेकर खुश असतील. यस पंच काय दर्शवत आहेत. टाइम स्पेंड करू नका प्लीज. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. त्याकरिता मी विनंती करेन प्रत्येकाला. विनोदजी पाटील यांना आपण पाहू शकतायत आज या ठिकाणी उपस्थित झाले. मॅन फ्रॉम सरपाडा ऑन साइडला फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. पायाचा झेल होईल का हा प्रश्नचिन्ह आणि यस टेकन. व्हॉट अ कॅच, सुपर. जितेश पाटील त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावला गेला. ब्रँड ऑफ नवसई मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 9व्या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. जितेश पाटील यांच्याकरता 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. ते कृपेश पाटील गोट्या यांच्याकडून एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ही ऊर्जा दिली जाते. हे प्राइज नाहीये तर ऊर्जा या ठिकाणी दिली जाते. खूप चांगला झेल त्या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. फलंदाज बॅक टू द डगआउट अजय घरत. एक ओल्ड इज गोल्ड म्हणून त्या बॅटरकडे पाहिलं गेलं. व्यासपीठावर रुपेजी पाटील डिस्कस करत असताना हार्दिक पाटील यांच्या समवेत आणि सुनील पाटील अर्थातच बादल पाटील खूप अंडरआर्म क्रिकेट एकत्र खेळलो आणि आज मात्र या मंचावर मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. रुपेश पाटील असतील यांची स्पर्धा सातत्याने खासदार चषक कोण विसरेल. 26 जानेवारी 2015 मध्ये खासदार चषक भरवला गेला होता. भिणारच्या मैदानात एक सुंदर स्पर्धा. अमर पवार यांना सुद्धा आपण पाहत आहेत. एक पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचं सुद्धा आगमन. ब्रँड ऑफ देपिवली. निर्धावाच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 9 झाले. गोलंदाज आहे विशाल. खूप चांगली विशालने प्रगती केली. वैभव पाटील यांना आपण पाहू शकतायत. शॉट फाईन लेगला. जयेश पाटील स्क्युअर लेगला. ऑन साइडला खेळला गेला. बॅकलिपचा उपयोग केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या झेल खाली आणि कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होतो ना केतन. या वेळेला गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. जर अजून एक झेल टिपला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. कृपेश पाटील अर्थातच गोट्या यांच्याकडून जितेश पाटील यांच्यासाठी. जितेश पाटील अर्थातच बाबू ऍज अ कॅप्टन म्हणून. कृपेश पाटील आणि संपूर्ण टीम गावदेवी नवसई मात्र विचार करेल आता जितेश पाटीलच्या बाबतीमध्ये की प्लेइंग 11 मध्ये या खेळाडूची जागा आता बनली गेले. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर. 9 चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. विशाल एक छोटा पॅक बडा धमाका. व्हॉट अ डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन. पहा हे मंच जे उभारलं गेलं, व्यासपीठ उभारलं गेले ते कशासाठी. हे टॅलेंटेड खेळाडूंसाठी पाहायला मिळतं. आज जे खेळाडू मात्र फ्रेम मध्ये येत नव्हते ते खेळाडू यंदाच्या वर्षामध्ये फ्रेम मध्ये येताना पाहायला मिळतात. कारण त्यांचं कला कौशल्य मानस मनसुबा हेतू उद्देश या सर्व काही अंगीकृत गोष्टी मात्र पाहायला मिळतात.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, यावेळेला मात्र झेल सुटतोय आणि तत्पूर्वी बॅकअप चांगला मिळेल, सिंगल मिळेल त्या ठिकाणी. नारायण वजे थोडासा स्ट्रगल करतो यंदाच्या वर्षामध्ये. स्ट्रगल हा शब्द जो आहे ना, संघर्ष, तो डिक्शनरी मध्ये मात्र आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत मात्र अद्यावत केला गेलाय. परंतु संघर्ष जेवढा मोठा तेवढाच तुमचं यश सुद्धा तेवढंच मोठं पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 10 धावा, 10. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. बॅक टू द बॉलर, स्ट्रीट ड्राईव्हचा फटका, एकदा अगदी योग्य पद्धतीने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. त्या ठिकाणी एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो मेल. त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय कुणाल रॉयल मांडवी हा संघ, शिरीष सालकर साहेब आणि संदीप पाटील साहेब यांचा संघ आपण पाहतायत. तर एका साईडला आई चंडिका कोपर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय जोमाने खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आई चंडिका कोपर संघाचा विचार केला तर प्रशांत जी चौधरी अर्थातच बाबू यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच आय लव्ह वसई ग्रामीण प्रीमियर लीग. माझी आई देते हाका, माझी आई देते हाका. एडवण बेटावर पडलाय धुका. धावांची गती फलकावर 11 धावा. सौरभ तरे त्याच गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. आई आशापुरी सुंदर मंदिर पाहायला मिळतं. नवसाला पावणारे, हाकेला धावणारे भरपूर भाविक मात्र त्या मंदिराकडे गर्दी करू लागतात. यावेळेला ऑन साइडला फ्लिकचा फटका, मनगडाचा वापर, चेंडू मात्र हवेच्या बरोबरीने बोलत बोलत निघून जातोय. 6 धावन करता आउट ऑफ द पार्क, षटकार, BGPL सिक्सर. षटकार येतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 17 धावा. यावेळेला ब्लॉक मध्ये चेंडू होता संजय पाचाळकरचा, अक्षरशः खोदून काढला जातो या चेंडूला. बुंद्यातला चेंडू म्हणायला हरकत नाहीये. संजय पाचाळकर काय गोलंदाजी, सुंदर लेंथ लाईन सहित गोलंदाजी करणारा, लेंथ लाईनचा राजा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. नारायण वजे मात्र संघर्ष करतोय. इथून त्याला कमबॅक करण्याची संधी आहे. एखादा खेळाडू जर यावेळेला आउट ऑफ फॉर्म असेल तर त्याला मॅन इन फॉर्म बनण्याची हीच ती संधी आहे. ऑफ साइडला सुंदर फटका ऑन द राईज, ऑन द अप खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. मॅग्निफिसंट फिल्डिंग बाय आकाश. यावेळेला आपण पाहताय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 19. यंदाच्या वर्षात नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आणि नवीन चेहऱ्याच्या खेळाडूंनी मात्र यावेळेला त्या संधीचं परिपूर्ण सोनं केलं जातंय. हे टॅलेंट आहे, कारण मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून ओळखली जाते वसई ग्रामीण प्रीमियर लीग. ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. स्क्युअर लेगच्या क्षेत्रातून चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला निघून जाईल. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड 1 बाउन्स, गेट इट 4 रन्स. चौकार 4. गावामध्ये फुगेवाला आलाय, गुलाब से आया न गावामध्ये फुगेवाला आलाय. आलाय तर येऊन दे ना गुलाबला फुगा घेऊन देऊन दे. आलाय तर येऊन दे ना गुलाबला फुगा घेऊन देऊन दे. गुलाब से आया न गावामध्ये फुगेवाला आलाय. धावसंख्या झालेली आहे ती जाऊन पोहोचते फलकावर 23 धावा, 23 रन्स. ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त. यावेळेला आपण पाहू शकतात नरेंद्र ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग करत असताना चुकी झाली, चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाईल. 4 धावन करता येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार नरेंद्रच्या बॅट मधून. चौकार. धावसंख्या 27. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 27च्या घरामध्ये 27 रन. सुपर बॅटिंग नरेंद्र, एक मॅन इन फॉर्म म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं
चेंज ऑफ पेस केलं होतं. 100 ने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. वैभव पाटील चेंडूचा पाठलाग करतायत. चांगले प्रयत्न, फिटनेस त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु चेंडू रोखणं नामुमकिन. चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली आणि बॅक टू बॅक 3 लगातार चौकार यावेळेला पाहायला मिळत आहेत नरेंद्रच्या बॅटमधून आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. आई चंडिका कोपर संघ 31 या धावसंख्येवर 3 षटकांच्या. कुणाल रॉयल मांडवी या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 31 रन्स, 31 धावा. क्षमस्व. वेलकम बॅक. 3 षटकांचा खेळ झालाय. 10.33च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 या धावसंख्येवर. म्हणतात ना, कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते, ज्याचं नाव आहे आत्मबल, विल पॉवर. ती विल पॉवर मात्र या ठिकाणी दाखवली गेले नरेंद्रच्या बॅटमधून. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या 4ही गोष्टींचा अवलंब करणारा खेळाडू अर्थातच नरेंद्र आणि सातत्याचं दुसरं नाव अर्थातच नरेंद्र पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली वंडरफुल बॅटिंग बाय नरेंद्र. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 31 धावा, 31 रन्स. टेनिस बॉल, क्रिकेट खूप पुढे चाललंय. क्रिकेट हाच आमचा धर्म, क्रिकेट आमचा ध्यास, हेच प्रत्येकाने मात्र व्यापून टाकलं गेलंय. अगदी 5 वर्षांच्या मुलांपासून तर 60 ते 70, 80 वर्षांच्या मात्र आपण पाहू शकतायत ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या क्रिकेटने मात्र भुरळ घातले प्रत्येकाच्या मनावर आणि राज्य केले ते क्रिकेटने. म्हणूनच या खेळाला क्रीडा क्षेत्रामध्ये राजा खेळ म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे क्रिकेट. गोलंदाज सज्ज होतोय. 4थं षटक प्रारंभ होईल. गोलंदाज आहे केतन. आपल्या गोलंदाजी मार्कवर नारायण वझे एका साईडला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आपण पाहू शकणार आहोत 2 संघांमध्ये. आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिथे मात्र योगेश पाटील तातडीने येत आहेत. बाईच्या स्वरूपात आशुतोष व्यवहारे सर या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा, 32 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. आयोजन म्हटलं की प्रत्येक गोष्ट मात्र अद्यावत करावी लागते. बारीक सारीक गोष्टींवर लक्ष द्यावं लागतं आणि त्या आयोजकाची भूमिका सातत्याने या संयोजन समितीने मात्र दखल घेतली. आज हे मैदान परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. सुजलाम सुफलाम मैदान. अतिशय सुंदर चेंडू होता केतनचा. टप्पापर्यंत थोडासा खाली राहिला होता. बॅट हवेत फिरली होती नरेंद्रची आणि नारायण लगेच येऊन मात्र काहीतरी सांगतोय आपल्या पार्टनरला, दिलासा देतोय. धावांची गती स्कोर कार्डवर मात्र स्थिरावली गेले. 32 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. इथून 60-70 धावा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खेळपट्टी गोलंदाज फलंदाजांना साथ देते. स्विचिटचा फटका खेळण्याचा मनसुबा बनवला होता. शरीराचा वेध घेत क्या बात आहे केतन. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण, अप्रतिम अचूक टप्पा आणि भेदक मारा करताना केतन आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती 32 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 2. डाउन्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउटून खेळला गेलाय. चेंडू मात्र 1 बाउन्सने चेंडू यावेळेला फील्ड करतील. तत्पूर्वी तिथून चेंडू मात्र फेकतील. 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर निघून येत आहेत आणि या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 34 या धावसंख्येवर. 34 रन्स ऑन द बोर्ड लागला होता. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3. 4 चेंडूचा खेळ झालाय. अमर पाटील यांच्याकडून थोडीशी मिस्टेक होते. आमचे गुणलेखक यावेळेला आपण पाहत आहेत
आणि दिलगिरी व्यक्त करतोय त्यांच्या वतीने. ऑन साइडला खेळला गेलाय, फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्ह खेळला जातोय, तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट होईल का? डेंजर झोन मध्ये नारायण वजे पाहायला मिळतात. बॅट स्लाइड केली की नाही त्यासाठी थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. विशाल नाईक सरांना यावं लागेल ऑन स्क्रीन. इथे मात्र डिसिजन पेंडिंग राहिलंय. टेक्नॉलॉजी असल्या कारणानं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून YouTube वर आपण सातत्याने पाहतोय. यस OUT आउट. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. बॅट हवेत होती आणि त्याचाच परिणाम. जेव्हा तुम्ही बॅट घेऊन मात्र जेव्हा हातामध्ये घेऊन धावता त्यावेळेला एकच प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. बॅट स्लाइड करायला हवी होती. यावेळेला धावांची गती स्कोर कार्डवर सिंगलच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 35 धावा, 35 रन्स. टेक्नॉलॉजीचा हाच मात्र उपयोग होतो. त्या पद्धतीने मात्र YouTube वर आपण सातत्याने आमचे श्रोते जोडले गेलेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. केतन टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यावेळेला थोडासा वितटन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खूप खाली राहिला होता हा चेंडू. गुड डिलिव्हरी, सुपर बॉलिंग बाय केतन. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांमध्ये धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 35 धावा, 35 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. येणारे 2 षटक आपल्याला पाहायला मिळतील. खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतील हे 12 चेंडू. या 12 चेंडू मध्ये काय रणनीती असेल कुणाल रॉयल मांडवी संघाची याकडे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा महासंग्राम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. सर्वांना शुभ दुपार असेल. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 2 आमचे कॅमेरामॅन. सर्वात मैदानात जास्तीत जास्त बिझी कोण असेल तर कॅमेरामॅन. ग्रेट कॅमेरामॅन. कमी वेळेत कमी वयामध्ये अनुराग चव्हाणने खूप चांगली प्रगती केली आणि बेस्ट कॅमेरामॅन म्हणून पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ब्रँड ऑफ कमारे अर्थातच अनुराग चव्हाण. तर एका साईडला मुनीत कुडूने सुद्धा खूप चांगलं कॅप्चर केलं आणि आज बहादुरीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला ऑलरेडी जतीन किनी मात्र यावेळेला आपण पाहू शकता इंजुरीने सावरलेत आणि अतिशय मात्र आता रेस्ट करतील यात काही ती मात्र शंका नाही आहे. साहिल पाटील त्यांना सुरेख साथ देतात. ही एवन जोडी. जाऊया मॅचच्या दिशेने. 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. 5चा आकडा 5 लाखाची स्पर्धा येते एप्रिलमध्ये. 20 एप्रिल ते 23 एप्रिल विकास पुरुष चषक जुचंद्रच्या मैदानात. यावेळेला ऑन साइडला खेळला गेला. मिस टायमिंग आहे. सेफ झोन मध्ये नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तत्पूर्वी 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतील, फील्ड करतील. मिळतील या ठिकाणी 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 37. विजय भोईर काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं होतं. नित्य साई प्रतिष्ठान आडणे संघाबरोबर ते 2 चौकार रोखले. तिथेच सामन्यावर मात्र थोडंफार कुठेतरी पाणी फिरलं गेलं आणि सामन्याला कलाटणी मिळाली. तोच खेळाडू विजय भोईर. ऑन साइडला जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार. विजय भोईरच्या बॅट मधून येतोय. खणखणीत सनसणी दर्जेदार ग्रामीण प्रीमियर लीग वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा षटकार 6. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. काय बॉटम हँडचा उपयोग केला होता. नेत्र दीपक फटका.
एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील युट्यूबवर. आणि आज विजय भोईरला मात्र हा स्ट्रोक आवडला असेल तर स्टेटसला जरूर झळाळे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फार वेगाने चेंडू होता, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तालमेल नाहीये. आणि या वेळेला आपण पाहू शकतायत आकाश पुढे सरसावला, योगेश पाटील पुढे आले. आणि या वेळेला मी कॅरी करतो हा मात्र शब्दच निघाला नाही. आणि त्याकरता मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून हा झेल सुटतोय. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ती एकंदरीत 44 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता षटक क्रमांक 5 आहे प्रगतीपथावर. कुणाल रॉयल मांडवी संघ प्रथम फलंदाजी करतोय तर त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहू शकाल एका साईडला संघ आई चंडिका कोपर. ऑफ साइडला फटका तर या वेळेला मात्र खूप सुंदर पद्धतीने व्ही फॅक्टर मध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक विशाल पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डबल वर कन्वर्ट केली गेले. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 46 वर 46 या धावसंख्येवर. संजय भादाळे मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. अपकमिंग यंग टॅलेंट कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख. धावांची गती स्कोर कार्ड वर 46 वर जाऊन पोहोचले गेले 46. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. पायावर चेंडू होता, तिथून मात्र मनगडाचा वापर करत चेंडू फार वेगाने निघून जातोय. ऍज अ स्विफ्ट ऍज अन एरो, बाणासारखा वेगवान फाईन लेग क्लिअर करत येतोय वसई ग्रामीण प्रीमियर लीग चौकार. मध्ये धावा धावा आणि फक्त धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहू शकाल. नरेंद्रच्या बॅट मधून आतापर्यंत कणखर धावा आलेत. पुन्हा एकदा मात्र यावेळेला धावांचा डोंगर पाहायला मिळेल का झेल येईल. आणि या वेळेला मात्र सुरेख पद्धतीने विशाल कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज या ठिकाणी परतावा लागेल, परंतु नरेंद्रने आपला खेळ दाखवला, खूप चांगली गुणवत्ता सिद्ध केली. 50 धावांवर मात्र या ठिकाणी चौथा धक्का बसतोय कुणाल रॉयल मांडवी संघाला. धक्का क्रमांक 4 गॉन. गण गण गणा गौरीचा बाल गणपती गो, गण गण गणा गौरीचा बाल गणपती. गण गण गणा गौरीचा बाल गणपती गो, गण गण गणा गौरीचा बाल गणपती. भरलंय घाटू बाप्पाची पूजेसाठी गो, भरलंय घाटू बाप्पाची पूजेसाठी. भरलंय घटू बाप्पाची पूजेसाठी गो, भरलंय घटू बाप्पाची पूजेसाठी. गण गण गणा गौरीचा बाल गणपती. षटक क्रमांक 5 कंप्लीट झालेत आणि 5 षटकांमध्ये 50 धावा, 10ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर सामना, मैदानाच्या आतमध्ये मनोरंजनाची भरीव कॅप्सूल आपण पाहू शकाल. आणि अतिशय सुंदर स्पर्धा, खूप चांगलं आयोजन नियोजन. फक्त आयोजन म्हणणं सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात करून दाखवणं खूप कठीण आहे. म्हणतात ना की स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात त्या गोष्टी साकाराव्या लागतात. तसं आयोजनाचं आपल्याला पाहायला मिळतं. 95% मात्र लोक म्हणतील की आयोजन करणं सोपं आहे, परंतु त्यामध्ये 5%च लोक मात्र स्वप्न सत्यात साकारतील. ऑन साइडला खेळलं गेलंय. चेंडूचा मात्र या वेळेला आपण पाहतात चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय, बॅट अँड पॅडचा एक सुंदर समन्वय पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्ह प्रॉपरली खेळला गेला आणि एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 51 धावा 51. 6वं षटक पहिल्या चेंडूचा एकत्रित खेळ संपन्न झालाय. केतनचा हा चेंडू जितू पालन यावेळेला पूर्णपणे बीट होत आहेत. जितू पालन मॅन इन फॉर्म, बऱ्याच वेळेनंतर मात्र क्रिकेटमध्ये जॉईन झाला आणि सातत्याचं आता मात्र दुसरं नाव पाहायला मिळतं, ब्रँड ऑफ चांदीप. मला ती खेळी अजूनपर्यंत आठवते. भाताण्याचं ते मैदान आणि आक्रमकता काय केली होती, अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला होता आणि ती बॅट लहरताना पाहायला मिळाला, तोच जितू पालन. गुड डिलिव्हरी, सुपर. केतनचं मी यावेळेला कौतुक करेन. अतिशय मात्र यावेळेला आपल्या बोटांतील जादू दाखवत प्रतिस्पर्धी संघ आणि फलंदाजावर दबाव या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करतोय, सक्सेस मिळतोय. त्यासाठी मात्र केतनने खूप सराव केला असेल. अशा प्रकारचे चेंडू स्विंग करणं ही खाऊ गोष्ट नाहीये.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक 2 चेंडूवर वाट बघितली आणि तदनंतर मात्र यावेळेला षटकार येताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक, VGPL सिक्सर. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 57, 57 धावा. मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तेवढंच घातक सिद्ध झाले असते. योगेश पाटील यांना मात्र कानावर थोडासा गुंगारा देऊन जातोय बॅटची. यावेळेला जरूर मोठी एज लागली असती, परंतु सावध राहावं लागतं. ॲक्युरेट योगेश पाटीलने मात्र कॅप परिधान केले, गॉगल परिधान केलाय. हे प्रॉपरली तुमच्याकडे साहित्य असायला हवं. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, डिक्शनरी मधून पुसून काढा. ऑन साइडला खेळला गेलाय. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ दीपक मडवीच्या तून मात्र यावेळेला फेकी होते. तत्पूर्वी फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत बाद होताना पाहायला मिळतो आणि एकच धाव मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 58 आणि 59 धावांचं लक्ष्य समोर ठेवले गेलंय. रमंदमाई शिकलेली नव्हती का, रमंदमाई अडाणी होती का, रमंदमाई शिकलेली नव्हती का, रमंदमाई अडाणी होती का. पालघरचे स्टेशनापासून पाचपतीचे नाक्यापर्यंत संगतीला मायेन काय गो मंदा. पालघरचे स्टेशनापासून पाचपतीचे नाक्यापर्यंत संगतीला माय. या आपण कॉइन स्पिन करणार आहोत. मी संजयजी गरज साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन केलं जाईल. साईडला आपण पाहताय श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि एका साईडला आपण पाहतायत आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप. सुनील घरत, जयकांत तरे अँड विरू घरत हे 3 यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात ओनर आहेत. तर एका साईडला दीपक पाकतेकर यांना आपण पाहू शकतायत. तर या आपण कॉइन स्पिन करताय संजयजी गरत यांच्या शुभ हस्ते. सुशांत उबाळे या ठिकाणी आपण पाहतायत कॉल करतील. यस, यावेळेला टेल आलेला आहे. धन्यवाद संजयजी गरत. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. सुशांत, टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळतो. टॉस जिंकलाय, होप्स वाढले असतील. टॉस जिंकून काय निर्णय असेल आपला? प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय. नक्कीच ज्या चुका झाल्या त्या विसरून नव्याने सुरुवात करणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. प्रतिस्पर्धी संघ एक बलाढ्य संघ पाहायला मिळतो. आता प्लेइंग 11 मध्ये या मोस्ट इम्पॉर्टंट मॅच मध्ये काही चेंजेस केलेले आहेत. हो, एक प्लेयर रिप्लेस केला आहे. नक्कीच ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर, ऍज अ फिल्डर, ऍज अ बॉलर म्हणून म्हणजे गोलंदाजीची थोडीशी कुठेतरी कमतरता जाणवत होती. तर ओनरच्या बाबतीत काय म्हणशील? ज्या संघ मालकांनी खूप चांगली यावेळेला प्रगती केली आणि तुम्हाला वर्णी त्या ठिकाणी प्लेइंग 11 मध्ये लावले गेले, तर त्यांचं कौतुक कसं आपल्या मुखातून करतील? नक्कीच मी त्यांचा धन्यवाद मानेन की लास्ट इयरचं जे GPL झालं होतं त्याच्यामध्ये पण मी खानिवडा संघातच आलो होतो आणि पुन्हा त्याच संघात आता आलो आहे आणि त्यांचं खूप मी मनापासून हे आभार मानतो की त्यांनी मला खेळायची संधी दिली.
नक्कीच यंदाच्या वर्षात VGPL वसई ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहताय. त्या अगोदर ग्रामीण प्रीमियर लीग आपण टायटल दिलं होतं. यंदाच्या वर्षात वसई ग्रामीण प्रीमियर लीग पाहायला मिळतं. यंदाचं आयोजन कसं वाटतं? तू तुझ्या मुखातून कौतुक कसं करशील संयोजन समितीचं? खूप चांगलं आयोजन आहे. आपल्या ग्रामीण भागातल्या सर्व खेळाडूंसाठी हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. अशाच जर लीगचं चांगलं आयोजन झालं तर अजून चांगले प्लेयर आपल्यातून घडून चांगल्या दर्जावर खेळू शकतात. थँक्यू व्हेरी मच. सुशांत उबाळे यांना आपण पाहिलं आणि खूप चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी सुद्धा दिल्या. धन्यवाद हार्दिक पाटील आणि सुनील पाटील. आपण आलात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तर नाणेफेकीचा कौल झाला या ठिकाणी. संजय जिगरत यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन झाला आणि कॉइन स्पिन होत असताना आपण पाहताय श्रीराम स्पोर्ट्स खानवडे संघाच्या बाजूने लागला आणि सुशांत उबाळे ॲज अ कॅप्टनने मात्र यावेळेला सांगितलं की आम्ही डेफिनेटली या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारू. तर या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट्स खानवडे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फास्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण जाऊया आदेश पाटील यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, पाटील नेटवर्क. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. चालू सामना आपण बघतोय आई चंडिका कोपर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कुणाल रॉयल मांडवी हा संघ खेळताना आपण बघू शकताय. नक्कीच कुणाल रॉयल मांडवी संघ प्रथमतः फलंदाजी केली. 58 धावा या स्कोर कार्डवर आपण बघितल्या आणि 59 धावांचं लक्ष्य हे मात्र समोर बघायला मिळत आहे. पहिला चेंडू बॅटची एज फ्लाय स्लिप कडे मात्र फ्लाय झाला होता. सुपर पद्धतीने डायव्हिंग एफर्ट आपल्याला बघायला मिळालं. मिस्टर जितू पालनाला आपण बघू शकता. एक सुपर ज्या पद्धतीने मात्र आपण बघतोय चेंडू मात्र एज लागली होती. योगेश पाटील यांना आपण बघू शकतायत आणि नक्कीच दाद देत असताना ज्या पद्धतीने मात्र एफर्ट्स लावले गेले होते 100% देण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा आपल्याला बघायला मिळतोय. या ठिकाणी ऑन साइडला मात्र सुपर पद्धतीने चेंडूला वळवलं जाते. ऑन साइडला सुपर राहुल द्रविड कॉपी बुक स्टाईलने चेंडू मात्र निघून जाईल. वसई ग्रामीण प्रीमियर लीग चौकार. धन्यवाद. द वॉल या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली नक्कीच इंडियन क्रिकेटरचे राहुल द्रविड यांचं मात्र आठवण या ठिकाणी करून दिली. या शॉट्सने परफेक्ट ज्या पद्धतीने म्हणायचं झालं तर मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर मात्र वैविध्यपूर्ण फटका मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण बघितला. पुन्हा एकदा ऑन साइडला मात्र चेंडूला वळवलं जाते. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. यावेळेस मात्र सॉफ्ट डिसमिसल आणि निश्चित स्वरूपी मात्र चौकार आल्यानंतर योगेश पाटील पुन्हा एकदा मात्र थोडीशी निराश असतील स्वतःवर कारण की कंट्रोल नव्हतं या शॉटवर आणि नक्की क्षेत्ररक्षण मात्र चुकी करत नाहीये खेळाडू बाद. येईल कारण की चौकाराला या अगोदरच्या चेंडूवर आपण बघितलं तर नंतर मात्र कंट्रोल नव्हतं शॉट्सवर आणि त्या कारणास्तव मात्र योगेश पाटील पुन्हा एकदा मात्र चौकार मारून बाद झालेले आहेत. धावसंख्या आपण बघतोय फलकावर 59 धावांचं लक्ष असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या अंकांवर. नारायण वजे ज्या पद्धतीने मात्र या खेळाडूने मात्र खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केला आहे. क्रिकेटमध्ये थोडंसं आउट ऑफ फॉर्म आहे यंदाच्या वर्षी परंतु निश्चितच नक्कीच जर आई चंडिका कोपर संघ जर विजयी होतय या सामन्यामध्ये तर धनेजी वजे जे आपल्याला आज बघायला मिळत आहेत बर्थडे मॅन आज त्यांचा वाढदिवस आहे. यांच्याकडनं मात्र 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळेल जर आई चंडिका कोपर हा संघ विजेता होत आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र थोडंसं स्ट्रगल बघायला मिळतोय. आल्या पावली परत जात असताना मिस्टर वैभव पाटील याच्या खेळीला पूर्णविराम. प्रवेश द्वाराजवळून नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे मंद मंद पावलांनी या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहू शकतायत माननीय श्री काशीनाथ पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं आगमन होत आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आम्ही या वसई ग्रामीण प्रीमियर लीग
क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच हॅट्रिक होता. चान्स मात्र नारायण वजे आपल्याला बघायला मिळाला. मिस्टर आकाश याला आपण बघू शकताय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने मात्र सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात न होताना 59 धाब्यांचं लक्ष मात्र समोर ठेवलं आहे कुणाल रॉयल मांडवीय संघाने. आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये आपण बघतोय आई चंडिका कोपर कुठेतरी मात्र थोडंसं बघायचं झालं तर सुरुवात मात्र खराब होत असताना नक्कीच आपण बघतोय या मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना संपूर्ण कोर कमिटी वसई ग्रामीण प्रीमियर लीग मात्र त्या ठिकाणी त्यांचं आगमन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. खूप सुंदर व्यक्तिमत्व मात्र त्यांचं व्यासपीठावर आगमन होत असताना त्यांचं सुद्धा मात्र वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम सुस्वागतम. धावसंख्या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत मंद मंद पावलांनी आदरणीय सन्माननीय एक सुंदर व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी आणि कोपरी गावातील एकंदरीत एक अनमोल रत्न माननीय श्री काशीनाथ दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे. एका धावेनेशी 6 या धावसंख्येवर 6 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत नारायण खूप चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सुपर ज्या पद्धतीने मात्र ब्लॉक हॉलला चेंडू दर्शवला होता. एकाच रुळावर 2 गाड्या अवतीभवती आणि नक्कीच धावचीच्या रूपाने मात्र तिसरा हादरा बसत असताना यज्ञेश्वर पाटील साहेब सभापती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करणार आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. या क्रीडा नगरीमध्ये मुख्य मंचावर आसनस्थान झालेले आहेत आणि या आय लव्ह वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. मान्यवर या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत दुपारच्या सत्रामध्ये आणि नक्कीच मात्र 4 छान लावण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एका मागोमाग एक खेळाडू तंबूच्या आशेला जात असताना आणि नक्कीच नारायण वजे याचा उल्लेख का केला होता. कमी वेळेत कमी वयामध्ये मात्र खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचा मनसुबा आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच मात्र त्याचं फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे आणि तो फॉर्म मध्ये येत असताना धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 1 षटकांच्या समाप्तीनंतर 6 धावा या स्कोर कार्डवर आपण बघतोय. 59 धावेंचं लक्ष मात्र समोर असताना थोडीशी कुठेतरी मात्र खराब सुरुवात आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु अजून सुद्धा मात्र जयेश मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन फलंदाज ज्याला आपण बघतोय संजय पाचाळकर. यंदाच्या वर्षी मात्र प्रमोट केलं गेलं. नक्कीच आयकॉन म्हणून त्याची वर्णी लागली जाते. आई चंडिका कोपर या संघाकडनं मेहनत केली आणि मेहनतीचं फळ मात्र मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच खेळाल तर वाचाल या तंत्रावर मात्र आजकालचं क्रिकेट आहे आणि त्या अनुषंगाने मात्र ज्या पद्धतीने मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ मात्र आपल्याला बघायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. परंतु संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये असतं म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा संजय पाचाळकर सज्ज होतोय बॅटिंग स्टान्सवर. गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे P2 मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय. 3 क्षेत्ररक्षक आपण बघताय या 38 सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेट आपण बघतोय. या तदनंतर बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. तदनंतर मात्र आपण बघतोय डीप मिड विकेट थोडंसं वाईडिश आपल्याला बघायला मिळत आहे. आदरणीय सन्माननीय दिलीपजी पाटील आणि निलीशजी पाटील जर आई चंडिका कोपर हा संघ विजेता होतोय तर नक्कीच 2000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र त्यांच्याकडनं 5000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र लागले जाते. खास कोपरी या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत आणि नंतर मात्र बघायचं झालं तर धनेश यांच्याकडनं सुद्धा मात्र बघायला मिळते 5000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र आई चंडिका कोपर या संघासाठी. जर ही कॅश प्राइज घ्यायचं असेल तर निश्चितच विजयी व्हावं लागेल. ज्या पद्धतीने मात्र ऊर्जा देण्याचं काम सुद्धा मात्र केलं जाते मान्यवरांच्या माध्यमातून. इथून मात्र प्रयत्न करायला पाहिजेत मैदानाच्या आतमध्ये. निश्चित स्वरूपी मात्र जर प्रयत्न कराल तर एक चांगलं यशस्वी स्कोरकडे मात्र वाटचाल करताना बघायला मिळेल. या ठिकाणी मात्र फटका मिस टायमिंग आहे. स्वतः मात्र गोलंदाज त्या ठिकाणी बघायचं झालं तर दैव देत आणि कर्म नेत असं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. फलंदाज बाद होईल संजय पाचाळकर याच्या खेळीला पूर्णविराम.
डीजे म्हणून तर मी म्हणतोय ना, क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा क्रिकेटचं पहिलं अक्षर सी फॉर कॉन्सन्ट्रेशन असणं खूप गरजेची गोष्ट आहे. या अगोदर झेल सोडला, तदनंतर मात्र संजय पाचाळकर कॉलिंग नव्हतं व्यवस्थित, मिस कॉलिंग झालं आणि धावचीच्या स्वरूपाने मात्र बाद होऊन स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेणं काय असतं हे संजय पाचाळकर यांना निश्चित ठाऊक असेल. परंतु दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. अब पछताए क्या हुए जब चिडिया चुग गई खेत. धावसंख्येवर आपण बघतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे 6 या अंकांवर. वैयक्तिक आपण बघतोय दुसरं षटक हाताळत असताना मिस्टर नितीन याला आपण बघू शकताय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 6 या अंकांवर 59 धाब्यांचा लक्ष असताना मात्र कुठेतरी थोडस बघतोय आपण सुरुवातीचे फलंदाज कोलॅप्स होत असताना आणि या अगोदर जेव्हा मात्र संघ संकटामध्ये होता, जो सामना आपण बघितला कुणाल रॉयल मांडवी त्याच्या अगेन्स्ट नितेसाई प्रतिष्ठान आणणे, ज्या पद्धतीने मात्र सुरुवातीला विकेट गेले होते तदनंतर मात्र सुरेख कमबॅक केला तोच फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मिस्टर दीपक मडवी मॅन फ्रॉम शिवनसई याला आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. नितीन आता मात्र कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजवर बॅटची एज घेऊन गेला, चेंडू फ्लाय स्लिप कडे मात्र फ्लाय होतोय. तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा तीच गलती करत असताना ज्या वेळेस मात्र रनिंग बिटवीन द विकेट असते, दोन्ही बॅटर मध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. फर्स्ट म्हणजे जेव्हा तुम्ही शॉट खेळता तेव्हा मात्र कॉलिंग खूप महत्वाचं असतं आणि त्यानंतर मात्र ज्या पद्धतीने तुम्ही समोरच्या पार्टनरला मात्र इशारे करता ते खूप महत्वाचं. या दोन गोष्टी आत्मसात करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की रनआउट ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा जे आपण बघितलं इंडिया वर्सेस न्यूझीलंडचा सामना, MS धोनीचं ते रनआउट आणि यंदाच्या हंगामामध्ये आपण बघितलं हरमनप्रीत कौर याचं ते रनआउट. संपूर्ण भारतीयांचे ठोके चुकले. या ठिकाणी मात्र पंच सिग्नल देत असताना थर्ड अंपायरचा डिसिजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि थर्ड अंपायरकडे मात्र हा रनआउटचा डिसिजन पेंडिंग असेल. निश्चितच त्या ठिकाणी 10वी साठी वळाले होते. बघायचं आहे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये मात्र सुखरूप पोहोचले आहेत की नाही. नक्कीच त्या ठिकाणी मात्र पंच चेक करत असताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय लाईव्ह थेट प्रक्षेपण मात्र या ठिकाणी टिपलं जात आहे आणि जो काही ॲक्युरेट डिसिजन आहे तो मात्र तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात मात्र पोहोचवला जाईल. साहिल पाटील यांना आपण बघू शकताय, त्यानंतर मात्र जतीनजी किनी यांना आपण बघू शकताय. इवन जोडी पाटील नेटवर्कचे आपण बघताय आणि नक्कीच चांगलं असा डिजिटल वर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहेत. अनुराग चौहान याला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकताय. त्यानंतर मात्र न्यू टॅलेंट पाटील नेटवर्क मात्र चान्स देत असताना मुनीत चिकुडू यांना सुद्धा आपण बघू शकताय. जे काही डिसिजन आहे मात्र ते आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि येस पंच नॉट आउटचा इशारा थर्ड अंपायरचा मात्र या ठिकाणी आलेला आहे. सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना मिस्टर जयेश आपल्याला बघायला मिळत आहेत. निश्चितच थोडस मात्र नक्कीच दीपकजी पाकतीकर यांचं ATM जर कुणाला मिळालं असेल तर कृपया आपण या ठिकाणी जमा करायचं आहे अशी मी विनंती करेन. जर कुणाला चुकून सापडलं असेल तर आपण कृपया करून या ठिकाणी जमा करायचं आहे. दीपकजी पाकतेकर यांचं मात्र ते ATM आहे. जर कोणाला मिळालं असेल तर आपण कृपया करून जमा करायचं आहे. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर स्कोर कार्ड आतापर्यंत 9 या अंकावर अमरजी पाटील दर्शवत असताना 9 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत नितीन याचं कौतुक करेन. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारचा चान्स बघायला मिळत नाही फलंदाजासाठी. यावेळेस पाहिलं न्याहाळलं बाकीचं काम पंचांवर सोपून दिलं. पंच दुपारच्या सत्रामध्ये मात्र एक्सरसाइज करत असताना खराब चेंडूचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. धावसंख्या 10 या अंकांवर जाऊन पोहोचली आहे. नक्कीच 2023चा जो वर्ष आपण बघतोय ज्या पद्धतीने मात्र आपण यंदाच्या हंगामामध्ये 74वा प्रजासत्ताक दिन सुद्धा साजरा केला आणि संपूर्ण भारतीय मात्र खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीने मात्र आज आपण बघतोय संपूर्ण भारतीय संपूर्ण नागरिक एक आहोत असा मात्र संदेश आपल्याला बघायला मिळाला. संपूर्ण भारतामध्ये आपण बघतोय 29 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश, 6400 जाती, 1618 भाषा, 6 पारंपरिक गट, 29 मोठे उत्सव असा एक देश म्हणजेच भारत देशाला आपण म्हणतोय सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे हॅशटॅग आपण सातत्याने बघितलेले आहे. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर स्कोर कार्ड आतापर्यंत 11 या धावसंख्येवर. आता मात्र पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज नितीन
कुटप्याचा चेंडू एज लागली होती, तत्पूर्वी मात्र गॅदर झालं नाहीये. मिस्टर अजय घरत थोडस मात्र कुठेतरी फंबल करत असताना मात्र निश्चित स्वरूपी चांगले प्रयत्न होते. षटक समाप्तीवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आई चंडिका कोपर संघ जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवर. इथून मात्र 59 धाब्यांचं लक्ष समोर आहे आणि नक्कीच 2 षटक पॉवर प्लेच्या ऍक्युरेट पद्धतीने मात्र जात असताना कुणाल रॉयल मांडवी या संघाकडे आपल्याला बघायला मिळतात. परंतु अजूनही मात्र आपण बघायचं झालं तर 4 षटक अजून सुद्धा शिल्लक आहेत. येणारे 24 चेंडू आणि 48 धाब्यांची गरज. जाऊया आपण थेट प्रमोदजी शेडगे यांच्याकडे. तर या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत, ज्यांचं नुकतंच आगमन झालं आणि नेहमी सामाजिक बांधिलकी राहिले आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. असे कुपरी गावातील अनमोल रत्न तुम्हा सर्वांचे लाडके दादा अर्थातच काशीनाथ दादा पाटील यांचं या ठिकाणी आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करण्याकरता मी विनंती करेन कार्यकारी अध्यक्ष संजयजी किनी आणि त्याचप्रमाणे संजयजी घरत जे खजिनदार आहेत काशीनाथ दादा पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करेन. काशीनाथ दादा पाटील साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. दादा आपण अमूल्य वेळ या दैनंदिन जीवनातून आपण देत आहात. विनंती मान देऊन या वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपण उपस्थित आहात. आपलं मनपूर्वक स्वागत. धून थांबवायचे, मॅच स्टार्ट करायचे. धून थांबवायचे कारण स्नेकचा आवाज येणार नाही त्याकरता मी विनंती करेन. मॅच स्टार्ट राहील. एका साईडला आपण काशीनाथ दादा पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण संजयजी किनी जे कार्यकारी अध्यक्ष आणि संजयजी घरत खजिनदार आहेत या वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे त्यांचे यथोचित स्वागत सन्मान मायेची उबदार शाल यावेळेला आपण पाहत आहेत. या ठिकाणी पुष्पगुच्छ प्रमाणे फुलत राहा असा बुके देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण रुपेजी पाटील आपण पाहत आहेत आणि त्याचप्रमाणे गौरव किनी यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. सल्लागार आणि उपाध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष आणि खजिनदार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद काशीनाथ दादा. आपण व्यासपीठावर विराजमान होऊन मॅचचा आनंद घ्यावा. त्याचप्रमाणे आज दैनंदिन जीवनातून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत सभापती तथा नगरसेवक म्हणून यज्ञेश्वर पाटील साहेब गास कुपरी गावातील अनमोल रत्न यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता गौरव किनी जे सल्लागार आहेत या स्पर्धेचे आणि रुपेशजी पाटील उपाध्यक्ष यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यज्ञेश्वर पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. मायेची प्रेमळ शाल गौरव किनी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केली जाते. त्यावेळेला व्यासपीठावर स्वागत सन्मान होतो त्यावेळेला टाळ्यांचा गजर येणं खूप गरजेची गोष्ट आहे. त्या टाळ्यांच्या गजरात त्यांचं यज्ञेश्वर पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. जे सभापती तथा नगरसेवक या नात्याने या ठिकाणी आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर जबाबदारी. तदनंतर भालचंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी भालचंद्र पाटील साहेब यांना विनंती करीन आपण समोर या. कोपरी गावातील रत्न आहेत आणि मी अविनाश किनी सल्लागार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण भालचंद्र पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. एका साईडला मॅच सुरू राहते तर एका साईडला आपण पाहुण्यांचं स्वागत सुद्धा करणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे कारण अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते. अविनाश किनी जे सल्लागार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल या ठिकाणी या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह सन्मानित केलं जात आहे आणि बुके देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रकाशजी सोलकर जे चंदनसार वरून या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी स्वप्नील पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. प्रकाशजी सोलकर चंदनसार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान स्वप्नील पाटील जे सदस्य आहेत वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रकाशजी सोलकर यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. मायेची उबदार शाल देऊन या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बुके देऊन सन्मानित या ठिकाणी करण्यात येत आहे. थँक्यू व्हेरी मच. या सर्व पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय आणि जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहत आहेत आदेश पाटील धावतं वर्णन घेऊन येतील.
18 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज आहे अजून सुद्धा जिंकण्यासाठी. खूप सुंदर पद्धतीने मात्र हे षटक आपण बघितलं. मिस्टर नारायण वजे ज्या पद्धतीने मात्र आयकॉन म्हणून मला का निवडला आहे, या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा दिल्या आणि जेव्हा जबरदस्त पद्धतीने मात्र कमबॅक करत असताना कुणाल रॉयल मांडवी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. सामना मात्र रफ अँड टफ पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पाण्याची व्यवस्था मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक आपल्याला बघायला मिळतोय. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे सौरभ यांच्याकडे आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत मात्र करावी लागते ना, त्यापेक्षा दुप्पट मेहनत ती टिकवण्यासाठी करावी लागते. म्हणून इथून जर यश मिळवायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. कुणाल रॉयल मांडवी या संघाचा विचार करायचा झाला तर तदनंतर मात्र आई चंडिका कोपर संघ सुद्धा मात्र इथून प्रयत्न करेल. प्रयत्नांती परमेश्वर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल का? कारण की इथून जर विजयी व्हायचं असेल तर काहीतरी वेगळं करणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण की विजेते कुठलीही गोष्ट वेगळी करत नाहीये, विजेते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, म्हणूनच ते विजेते असतात. म्हणून इथून काहीतरी वेगळं करण्याचा आपल्याला मानस आणि मनसुबा बघायला मिळेल का? त्याकरिता मात्र 4थं षटक मात्र मार्गस्थी पथावर आपल्याला बघायला मिळत आहे. इथून येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. ज्या पद्धतीने मात्र आपण सुरुवातीचे पहिले 2 सामने बघितले, कुणाल रॉयल मांडवी नित्यसाई प्रतिष्ठान आडणे हा सामना टाईट झाला आणि त्यानंतर मात्र दोन्ही संघांना एक एक गुण आपण बघितला. त्यानंतर मात्र दुसरा सामना बघितला आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप आणि त्यांच्या अगेन्स्ट आई चंडिका कोपर. या सामन्या दरम्यान मात्र आपण बघितला तो म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप हा संघ विजयी होत असताना. तिसरा सामना आपण बघितला श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट हर्षद 11 विरार फटा हा संघ मात्र सुद्धा आपण टाई सामना बघितला. या ठिकाणी मात्र बॅकफुटला जाऊन स्लाइस केलं जात आहे. फटका तर सुरेख आहे, टेम्परामेंट सुद्धा अप्रतिम बघायला मिळतोय. जबरदस्त प्रहार, चेंडू जातोय सीमा रेषा पार, 6 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. 6 धावा ज्या पद्धतीने मी म्हणतोय ना, जयेश यांच्यामध्ये मात्र कॅपेबिलिटी आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं आणि याच हंगामामध्ये याच महिन्यामध्ये मात्र 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा कारनामा असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त प्रहार आपण बघितला, चेंडू मात्र सरळ डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फेकून दिलं. 6 धावा बघितल्या. या 6च्या मदतीने 21 धावा या स्कोर कार्डवर आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका येत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. यावेळेस बघायचं झालं तर पाहिलं न्याळलं बाकीचं काम पंचांवर सोपून दिलं. पंच अशुद्धशी व्यवहारे दर्शवत असताना खराब चेंडूचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 22 धावा या स्कोर कार्डवर आपण बघतोय. 22 रन्स ऑन बोर्ड. अजून सुद्धा मात्र सामना बॅलेन्सिंग आहे. दोन्ही संघ मात्र आपण बघतोय प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये, कारण की लीग स्टेज आहे. लीग स्टेज मध्ये मात्र प्रत्येक मॅच खूप इम्पॉर्टंट असते. ब्लॉकला चेंडू होता, सुंदर कमबॅक आता मात्र बघायला मिळतं मिस्टर नितीन यांच्या माध्यमातून. सुपर पद्धतीने ज्या पद्धतीने मात्र प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर मात्र जेव्हा मात्र संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये आहे आणि ते मात्र परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना नितीन चांगली गोलंदाजी षटकारानंतर मात्र कमबॅक करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेस मात्र ज्या पद्धतीने मी उल्लेख केला, आता मात्र थोडंसं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतंय आणि निश्चित परिवर्तन ही काळाची गरज आहे. ज्या पद्धतीने मात्र आपण बघतोय शॉर्टर फॉर्मॅट आहे. शॉर्टर फॉर्मॅटमध्ये मात्र फलंदाज जास्तीत जास्त मोठे फटके मारण्यासाठी मात्र सज्ज असतो. परंतु जर तुमच्यामध्ये व्हेरिएशन असेल, विविधता असेल तर निश्चितच तुम्ही एक चांगले गोलंदाज मात्र पुढे येत असता. त्यातलाच एक मात्र नितीन बघायला मिळतोय.
या ठिकाणी बॅटची एज घेऊया, चेंडू फ्लाय स्लिप कडे येतोय, डायरेक्ट हिट मारण्याचा कुठलाही प्रयत्न होत नाहीये. निश्चित स्वरूपी मात्र एक धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल आणि नक्कीच मात्र एक धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाते. धावफलक आपण बघतोय या 23 रन्स ऑन बोर्ड, 23 धावा. षटकार आल्यानंतर मात्र थोडंसं कुठेतरी बघायचं झालं तर कमबॅक करतोय नितीन. सलग 2 चेंडू आपण बघितले निर्धावच्या स्वरूपाने, तर मात्र चौथ्या चेंडूवर मात्र एक धाव येत असताना 23 धावा स्कोर कार्डवर आपण बघतोय. आता मात्र 2 डावखोरी हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पार्टनरशिप इथून बिल्ड होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा मात्र बराच ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा मात्र एक खराब चेंडूचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 24 धावा, 24 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत आपण बघतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मात्र झालेला आहे. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मात्र नितीन सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र मिस टायमिंग आहे. कव्हर रिझन कडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पूर्वी बघायचं झालं तर एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच DCL आपण बघू शकता. त्या ठिकाणी मात्र धनीश चौधरी क्षेत्ररक्षण करत असताना 1-2 धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. बॅटर दीपक याला. धावसंख्या 26 धावा या धावसंख्येवर आपण बघतोय. 26 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल दीपक. शेवटच्या या अंतिम चेंडूवर बघायचा एखादा मोठा फटका बघायला मिळतोय का. फुलटॉस चेंडू आहे. मिस टायमिंग होतोय. नारायण वझे मात्र पुढे सरसावतायत. सुरेख पद्धतीने मात्र आले होते, परंतु एन मोमेंटला मात्र झेल हा धरतीला दान केलं जातोय. छोडोगे कॅच तो हारोगे मॅच, लोगे कॅच तो जितोगे मॅच हे सूत्र आत्मसात करावं लागेल. पंच मात्र सिग्नल देत असताना मैदानाच्या आतमध्ये भीमरचा इशारा आणि नक्कीच थर्ड अंपायर मात्र या ठिकाणी चेक करतील फुलटॉस चेंडू आणि नक्कीच मात्र भीमर या ठिकाणी चेक केले जाईल. धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय स्कोर कार्डवर 27 या धावसंख्येवर 27 रन्स ऑन बोर्ड आणि थर्ड अंपायर मात्र भीमर या ठिकाणी चेक करत असताना नक्कीच काल आपण बघितलं एक रिव्ह्यू मात्र आपण बघतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा आहे. मात्र त्या रिव्ह्यूचा इस्तेमाल करत असताना बॅटर आपल्याला बघायला मिळतोय आणि नक्कीच मात्र या ठिकाणी थर्ड अंपायर चेक करत असताना पाटील नेटवर्कची A1 जोडी आपण बघतोय. सैलजी पाटील त्यानंतर जतीन चिक्किनी मात्र या ठिकाणी डिजिटल स्कोरिंगच्या माध्यमातून आपण बघतोय आणि थोड्याच वेळात जो ॲक्युरेट डिसिजन आहे तो तुमच्यापर्यंत मात्र पोहोचवला जाईल. येस फेअर डिलिव्हरी मात्र या ठिकाणी
थोडासा क्लोज डिसिजन होता आणि नक्कीच थर्ड अंपायर ॲक्युरेट डिसिजन पोहोचवत असताना आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या 27 रन्स ऑन बोर्ड. षटकाची होते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा या धावसंख्येवर आपण बघतोय. इथून येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूगणी 32 धावेंची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. रिक्वायर रन रेट आपण बघतोय 16.00 च्या सरासरीने मात्र या धावा कराव्या लागतील आणि नक्कीच 50 पण लावून मात्र खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की स्पर्धा ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची. अर्थातच आपण बघतोय वसई ग्रामीण प्रीमियर लीग. 12 चेंडू आणि 32 धावेंची गरज आहे अजून सुद्धा. मात्र दोन्ही बॅटर ज्या पद्धतीने मात्र सुरुवातीला विकेट जात होते त्यानंतर मात्र पार्टनरशिप बिल्ड करत असताना आणि इथून मात्र थोडंसं मोमेंटम चेंज होईल का, कारण की दोन्ही खेळाडूंकडे मात्र मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, कॅलिबर आहे, परंतु इथून मात्र स्वतःला सिद्ध करावे लागेल. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही. कठीण काळ आहे, निश्चित स्वरूपी मात्र इथून प्रयत्न बघायला मिळतील का, त्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर मिस्टर नरेंद्र याला मात्र आता संधी दिली आहे. नक्कीच 5वं षटक मात्र या ठिकाणी घेऊन येत आहे मिस्टर नरेंद्र. आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर दीपक मडवी. या अगोदर आपण बघितलं काय सुंदर फटके त्याच्या बॅट मधून आपण बघितले होते, परंतु आता खरी गरज असणारे संघाला या संकटातून सावरण्याची. 12 चेंडूवर 32 धावा आहेत आणि नक्कीच जर या 12 चेंडूवर 32 धावा करायच्या असतील तर नक्कीच इथून चांगली फटकेबाजी मात्र करावी लागेल. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल मिस्टर नरेंद्र. फुलरलीची डिलिव्हरी आहे, फुलटॉस आहे, सुपर पद्धतीने टायमिंग बघायला मिळत आहे. नारायण मात्र बघतच राहिले. साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा या स्टँड्सला सलामी देणारा षटकार 6 धावा. डीजे निश्चयांचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनांचे आधारू, श्रीमंत योगी. सुपर पद्धतीने मात्र यावेळेस कमबॅक केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर आपण बघितला फुलटॉस चेंडू होता. ज्या पद्धतीने मात्र आपण म्हणतोय ना आनंदामध्ये मात्र आपण बघतोय या अन्नामध्ये आनंदाचा कण आणि अन्नाचा क्षण हा कधी वाया घालवायचा नसतो. त्या पद्धतीने मात्र क्रिकेटमध्ये आपण बघतोय फुलटॉस चेंडूला मात्र वाया घालवायचा नसतो आणि त्या पद्धतीने मात्र कन्वर्ट केलं. त्यानंतर मात्र कमबॅक मैदानाच्या आतमध्ये मिस्टर नरेंद्र करत असताना निर्धाव चेंडू. यावेळेस ब्लॉक हॉलला चेंडू हाताळला जातोय सुंदर पद्धतीने, अप्रतिम. कमबॅक करणं कसं असतं आणि नक्कीच ते मात्र नरेंद्र यांच्याकडून शिकलं पाहिजे. ज्या पद्धतीने मात्र अष्टपैलू कामगिरी बजावत असताना आज आपल्या घरच्याच संघातून मात्र खेळताना आपल्याला बघायला मिळतोय कुणाल रॉयल मांडवी. नक्कीच शिरीजी सालकर यांचा संघ आपण बघतोय. एक सुंदर व्यक्तिमत्व आहे. एकदा फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र मिसटायमिंग होत आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावला जाईल. तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर मात्र कमबॅक केलाय मिस्टर नरेंद्र याने. ज्या पद्धतीने आपण म्हटलं होतं 12 चेंडूवर 32 धावेंची गरज असताना चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर स्कोर कार्ड आतापर्यंत आपण बघतोय 34 या धावसंख्येवर. अजूनही मात्र इथून येणारे चेंडू आहेत 8 चेंडू आणि 25 धावेंची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. 8 बॉल्स रिमेनिंग अँड 25 रिक्वायर्ड टू विन. प्रतिष्ठा मात्र या ठिकाणी 50 लागली आहे आणि नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल. प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे आणि थोडस मात्र आता डाळमळीत होत असताना बीमरचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि नक्कीच वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा पिक्चर आहे सुपरहिट. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा पिक्चर आहे सुपरहिट आणि येणारा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि नक्कीच रेड सिग्नल आता मात्र संपूर्ण मुभा असणार आहे फलंदाजाला. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मात्र फ्री हिटच्या चेंडूला ऑन साइडला वळवलं जातंय. क्षेत्ररक्षक आहे, ॲक्युरेट पद्धतीने मात्र झेल तर घेतोय, फेकी करतोय. फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल. जास्त काही मात्र फ्री हिटच्या चेंडूवर न येताना आपल्याला बघायला मिळतंय बॅटर जयेश यांच्या माध्यमातून मात्र 1 धाव ही स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. आता मात्र सिच्युएशन थोडीशी मात्र हार्ड होत असताना फलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण की इथून येणारे चेंडू आहेत 7 आणि 7 चेंडू गणी 23 धाव्यांची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. अजून सुद्धा मात्र सामना बॅलेन्सिंग आहे. दोन्ही
दोन्ही संघ मात्र बघायचे झालं तर तेवढेच बलाढ्य क्रिकेटच्या दृष्टिकोनातून, परंतु तर्क आणि वितर्क लावू शकत नाही जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला वळवलं जात आहे. यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाहीये, सरळ निघून जाईल. मोक्याच्या क्षणी शंखनाद करणारा चौकार, 4 धावा. लहरों से नौका पार नहीं होती दोस्तों, लहरों से नौका पार नहीं होती दोस्तों, कोशिश करने वाले की हार नहीं होती दोस्तों. इथून मात्र कोशिश, संपूर्ण समर्पण आपल्याला बघायला मिळाले. पंच सिग्नल देत असताना चला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कुणाल रॉयल मांडवी संघ, आपण जास्त वेळ दौडायचा नाहीये मैदानाच्या आतमध्ये, क्विक आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूवर 19 धावेची गरज जिंकण्यासाठी. या अगोदर आपण 2 सामने टाय होताना बघितले, थोडस मात्र अगट कुठेतरी बघतोय आपण, रफ अँड टफ पद्धतीने मात्र आपण बघतोय. ज्या पद्धतीने मात्र लीग फॉर्मॅट आहे आणि निश्चितच आमचे स्कोरर कौस्तुभ पाटील थोड्याच वेळामध्ये मात्र आपली कामगिरी बजावत असताना बघायला मिळतील. मॅच संपल्यानंतर जो काही लेखाजोखा आहे, चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यायचा आहे. यस, पंच मात्र चेंडू त्या ठिकाणी चेक करत होते. थोडस मात्र बघायचं झालं तर चेंडू सहा चेंडू 19 धावेंची गरज जिंकण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच या अगोदर आपण बघितलं शेवटच्या इन मोमेंटला मात्र चौकार आपण बघितला दीपक मडवी यांच्या बॅटमधून. इथून मात्र काहीतरी करामत करावी लागणार आहे, कारण की गोलंदाज तेवढ्या ताकदीचा समोर आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक मात्र हाताळलं जाते मिस्टर दीपेश याला मात्र निर्णायक षटक. कर्णधार मात्र त्या ठिकाणी जिम्मेदारी सोपवतोय आणि या ठिकाणी मात्र परफॉर्मन्स सिद्ध करावा लागेल. 6 चेंडू 19 धावा. आतापर्यंत 3 सामने झाले, 3 सामन्यांमध्ये 2 सामने आपण बघितले टाईट झाले आणि दोन्ही संघांना 1-1 गुण मात्र आपण त्या ठिकाणी बघायचं झालं तर समांतर रूपाने मात्र देण्यात आला. आणि आजच्या दिवसातील चौथा सामना पुन्हा एकदा मात्र 6 चेंडू 19 धावेंची गरज आहे. त्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज होईल मिस्टर दीपेश. स्ट्राइक फलंदाज जयेश. या ठिकाणी मात्र टॉपे जोडलं जात आहे. लॉंग डिस्टन्स मात्र गाठत असताना खेळाडू बघायला मिळतोय. चेंडू वारली येत असताना आणि नक्कीच किरण वांगड मात्र आपण बघतोय जे सदस्याच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहेत. वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या कोर कमिटीमध्ये मात्र निर्णायक क्षणी मात्र झेल धरतीला दान केला जातोय. नक्कीच थोडासा मात्र अवघड झेल होता. बघायचं झालं तर फाईन लेग क्षेत्रातून मात्र धावत आले होते, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू विसावला जातोय. परंतु 2 धावा सहजरित्या मात्र कंप्लीट केल्या जातात. या दोन्ही संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते म्हणजेच 42 या अंकांवर. इथून मात्र येणारी चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडू गुणिक 17 धावेंची गरज आहे. अब तो इक्के दुक्के से काम नहीं बनेगा, अब तो छक्का ही चाहिए असं मात्र डगआउट मधून आवाज येत असेल. परंतु इथून मात्र गोलंदाजी करणारा संघ सुद्धा मात्र तेवढा ताकदीचा बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मात्र बघायला मिळेल. फुलटॉस चेंडू आहे. थोडस मात्र बघायचं झालं तर कॉन्सन्ट्रेट नाहीये या शॉटवर, थोडस एफर्ट कमी लावलं, टेम्परमेंट कमी आणि निश्चित सर्वी मात्र पंच त्या ठिकाणी रेफर करतील थर्ड अंपायरला, कारण की हा बीमर मात्र पुन्हा एकदा चेक केला जाईल.
यस फेअर डिलिव्हरी आहे आणि नक्कीच परतावं लागेल. जयेशना फुलटॉस चेंडू होता, नक्कीच फुलटॉस चेंडूवर मोठा फटका यायला पाहिजे होता आणि थँक्यू सो मच सांगेल त्या ठिकाणी मात्र दीपेश जयेशाला, कारण की मोठा फटका येत नाहीये आणि नक्कीच खेळाडू बाद होईल. तंबूच्या आशेला जात असताना मिस्टर जयेश याच्या खेळीला पूर्ण विराम आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत आपण बघतोय 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूकडे 17 धाब्यांची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. नक्कीच मिस्टर कीर्तन घाटाळ आता मात्र निर्णायक क्षणी उतरत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय हा जो खेळाडू होता जो खानिवडी प्रीमियर लीग मध्ये मात्र मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरला होता आणि नक्कीच 2 धाम यात्रा मात्र त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली आणि नक्कीच मात्र त्या ठिकाणी मानकरी आपल्याला बघायला मिळाला. परंतु इथून मात्र लीग स्टेज आहे, फॉर्मॅट वेगळा आहे, तदनंतर मात्र दिवस सुद्धा वेगळा आहे, काळ वेगळा आहे. इथून मात्र कमबॅक करावं लागेल. या 4 चेंडूवर 17 धावा कराव्याच लागतील. आत्मविश्वास खूप गरजेची गोष्ट आहे. इथून मात्र स्वतःवर विश्वास ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की आयुष्यामध्ये कधी खेळाडूनं स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कमबॅक करा मैदानाच्या आतमध्ये, तरच तो खेळाडू म्हणून स्वीकारला जातोय. 4 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आहे. त्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू 17 धावा. चला जास्त टाइम घेतला जातोय, थोडंसं मात्र सहकार्य करायचं आहे वेळेच्या बाबतीमध्ये. या ठिकाणी बघायचं झालं तर अगोदरच मात्र शफल झाले होते आणि त्या कारणास्तव पंचांकडे जर तुम्ही दाद मागाल तर नक्कीच पंच त्या ठिकाणी दाद फेटाळून लावतील आणि धावचीच्या स्वरूपाने मात्र कीर्तन परतीच्या प्रवासाला आपल्याला बघायला मिळेल का? पंच मात्र सिग्नल काय देतील त्या ठिकाणी बघायचं झालं तर निश्चित स्वरूपी मात्र कीपर क्लोज आहे आणि त्या कारणास्तव मात्र पंच आपलं डिसिजन बदलवत असताना नॉट आउटचा इशारा पुन्हा एकदा अप टू डेट डिसिजन पोहोचवत असताना आता मात्र इथून सिच्युएशन आहे. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूगणिक 17 धाव्यांची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. अजून सुद्धा मात्र सामना बॅलन्सिंग आहे आणि त्या कारणास्तव आपण बघतोय पंच मात्र थोडंसं लक्ष केंद्रित करत असताना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 3 चेंडू आणि 17 धावा. या ठिकाणी मात्र सुपर पद्धतीने चेंडूला वळवलं जात आहे, परंतु निश्चित स्वरूपी मात्र विजयाचा सुगंध दरवळत असताना आपण बघतोय कुणाल रॉयल मांडवी या डगआउट मधनं, कारण की आता मात्र टाळ्यांचा गजर होत असताना, कारण की ज्या वेळेस आपण बघितलं थोडंसं रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये होता. नक्कीच स्वरूपी मात्र कोणाच्या दिशेने हा सामना जाईल हे अजून सुद्धा आपण सांगू शकत नव्हतो, परंतु आता मात्र 99% सामना हा चुकताना आपल्याला बघायला मिळतोय. कुणाल रॉयल मांडवी या संघाकडनं, कारण की इथून जर गोलंदाज काही चुकी करेल तर निश्चितच मात्र त्या ठिकाणी कमबॅक करेल फलंदाजी करणारा संघ. इथून अजूनही येणारी चेंडू आहे 2 आणि 2 चेंडू गणिक 16 धाव्यांची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. नक्कीच दीपक मडवी आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडला होते आणि आता मात्र स्ट्राईक एंडला जात असताना थोडंसं बघायला मिळत आहे. या ठिकाणी मात्र सुपर पद्धतीने बघायचं झालं तर डीसी पुढे सरसावतायत. धनेश चौधरी कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. दीपक मडवी आता मात्र बाद होत असताना तंबूच्या आशेला जाईल. अजूनही शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं शेष आहे. चला फलंदाज आपण वॉर्म अप करत लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. तत्पूर्वी आपण ऐकूया 1 धावेची गरज आहे, सॉरी 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ज्या पद्धतीने आपण बघतोय आतापर्यंत वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा बोलबाला संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आपण बघतोय, जे मात्र स्वप्न बघितलं होतं संपूर्ण कार्यकारी टीम आपण बघतोय. श्री सचिनजी माळवी जे अध्यक्ष आहेत, तदनंतर श्री संजयजी किनी जे कार्यकारी अध्यक्ष आपल्याला बघायला मिळतात, तदनंतर श्री रुपेशजी पाटील जे उपाध्यक्ष आहेत, रोहितजी किनी आपण बघतोय उपाध्यक्ष आहेत, तुषारजी किनी जे सचिव आहेत, शिरीजी सालकर सचिव, तदनंतर बघतोय संजयजी घरत, हिरेनजी पाटील, गौरवजी किनी जे मात्र प्रदीपजी धोदडे, संपूर्ण कोर कमिटी काय सुंदर पद्धतीने मात्र काम करत असताना आपल्याला बघायला मिळतात. शेवटच्या अंतिम चेंडूवर मात्र गडी बाद होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मात्र बघायचं झालं तर कुठल्याही प्रकारची धाव न घेण्याचा प्रयत्न आणि निश्चित सर्वी मात्र चौथ्या सामन्यामध्ये रिझल्ट लागत असताना कुणाल रॉयल मांडवी संघ मात्र विजयी होत आहे. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. तदनंतर मात्र आई चंडिका कोपर थोडंसं आपण कमी पडलेत, परंतु खचून जाऊ नका, अजूनही मात्र सामने आणि शेष आहे. नक्कीच तुम्ही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करा.